बघा, काही लोकांनी लोकांमध्ये चुकीचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला की निवडणुकीपर्यंतची योजना आहे, परंतु नियमितपणे सर्व महिला लाडक्या भगिनींना त्यांचा इन्स्टॉलमेंट जात आहे आणि तो नियमितपणे जात राहील याची सरकार काळजी घेत आहे। जे जे वचनं निवडणुकीच्या दरम्यान शासनाने दिलेले आहे त्या सर्व वचनं पूर्ण करण्यात येतील अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब हे कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेत असतात आणि जे जे वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले आहे ते वचने पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू। पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे रायगड आणि नाशिकचा कधीपर्यंत सुटेल असं वाटतं? आता 36 पैकी 34 जिल्ह्याचं पालकमंत्री ऑलमोस्ट जाहीर झालेले आहे आणि 2 जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जे काही संभ्रम निर्माण झालेला आहे ते देखील संवादातून सुटेल। माननीय देवेंद्रजी महाराष्ट्रात नव्हते, ते दावोसला गेले होते। आता आमचे तिन्ही नेते एकत्रित बसून यावर मार्ग काढतील। नाराजगीचा प्रश्नच उद्भवत नाही। संवाद करून प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढत असतो। 3 पक्षाचं सरकार आहे, एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांच्या संवाद करून प्रत्येक अडचणीवर मात करायचं असेल ते भविष्यात होईल। रामटेक फिल्म सिटीच्या संदर्भामध्ये पुढील आठवड्यामध्ये जॉईंट MD परत या ठिकाणी व्हिजिट करणार आहे। लँड ट्रान्सफरची कारवाई सुरू होत आहे आणि माननीय आशिष शेलारजी हे पुढील 1 महिन्यामध्ये या ठिकाणी येऊन या संदर्भामध्ये जी काही औपचारिकता ते पूर्ण करणार आहे। ST भाडेवाढ झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? कारण काय होतं ST भाडेवाढ करण्याची? जवळ 15% भाडं वाढलेलं आहे। अर्थ खातं ज्या पद्धतीने पैसे पाहिजे होते STला, विलिनीकरणाचा प्रश्न पेंडिंग आहे, पैसे अद्यापर्यंत मिळाले नाही STला, काय उपाय शोधला जाणार आहे? काय मी आपल्याला सांगतो की STची दरवाढ केल्याने सरकारला देखील मोठं नुकसान होतं। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला माहीत आहे की 50% महिलांचं 50% भाडं, विद्यार्थ्यांचे पासेसचं भाडं आणि त्यासोबतच सिनियर सिटीजनला पूर्णपणे माफी आहे। यासाठी सरकार दर महिन्याला ती रक्कम महामंडळाला देत असते। भाडेवाढ झाल्यामुळे सरकारलाच ते वाढीव पैसे STला द्यावे लागणार आहे। शेवटी आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाचा एक ग्रोथ रेट असतो, एक महागाईचा एक इंडेक्स असतो। जमिनीचे दर असो की कुठलाही व्यवहार असो, दरवर्षी एक इन्फ्लेशन असतो प्राईसचा, तो होत असतो। त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती होत असते। उपाय काही शोधला जाणार आहे का याच्यावर की STची भाडेवाढ कमी करता येईल? म्हणजे बघा, आता काल माननीय अजितदादा पवार साहेबांची माझी आणि यांच्यासमोर बजेटचं सादरीकरण करण्यात आलं आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा सरकारने विचार केलेला आहे। ते बसेस सध्या पुरवठा होऊ शकत नाही आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात 2000पेक्षा जास्त बसेसची मागणी त्या संदर्भात केलेली आहे। आता शासनाने परत जे डिझेल बसेस आहेत ते घेण्याचा विचार केलेला आहे। कालच माननीय वित्त मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये राज्याचे परिवहन मंत्र्यांना सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या STची गरज ही लोकांना सेवा आहे। ST ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने कशी देता येईल त्यासाठी सर्व STची ज्या गरजा आहे त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी जेवढ्या STची गरज आहे ते सर्व बसेस नव्याने खरेदी करण्याबद्दल सहमती दर्शवलेली आहे आणि पुढील 5 वर्षामध्ये जे राज्याच्या जनतेची STची गरज आहे त्या गरजा पूर्णसाठी बसेसचा खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। आपण जे विधानसभा मतदारसंघात तिथे वन परिक्षेत्र फार मोठं आहे, मानव वन्यजीव संघर्ष सातत्याने येतो। एक माहिती पुढे येते की राज्यातील वाघांची नसबंदी करण्यात यावी असा एक प्रस्ताव वनमंत्र्यांनी दिला। आपण कसं पाहता याकडे आणि काय? नाही, वाघाची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचा दुष्परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेला होत आहे। मी त्याचा रोज आपल्या डोळ्यांनी पाहत आहो की एका टेरिटोरियल फॉरेस्टमध्ये किती वाघ राहायला पाहिजे याची एक कॅप असते, ती कॅप आपण आता ओलांडली आहे। त्यामुळे आता वाघांना कुठे शिफ्ट करावं तो एक मोठा प्रश्न आहे।
वाघाला जर शिफ्ट केलं नाही तर ते टेरिटोरियल फाईटमध्ये मरतात. आपल्याला माहीत असेल की मागच्या 10-15 दिवसामध्ये किती वाघाचा मृत्यू झाला टेरिटोरियल फाईटमध्ये. त्यासोबतच हा प्रश्न एकट्या पेंचमध्ये नाही तर बाकीच्या ताडोबासहित सर्व जंगलामध्ये झालेला आहे. एकूण जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये वाघासाठी जो अधिवासासाठी जो क्षेत्र लागत आहे त्यापेक्षा वाघाची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आता वाघाला स्थलांतरण केल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे किंवा त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा पर्याय आता उपलब्ध आहे. परंतु हा निर्णय असा काही सरकारने निर्णय घेतलेला नाही. या संदर्भामध्ये सर्व क्षेत्रातील लोकांशी संवाद करून पर्यावरणाचा विचार करून प्राण्यांचा विचार करून शेवटी वाघ असलं की त्याची जी गरज आहे त्यासाठी हरणं आणि सांबर आणि वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांचा डाएट देखील त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो. आपण अशा जंगलात वाघाला स्थलांतरित केलं की जिथं त्याच्या बेसच नाही आहे प्रिबेसच नाही आहे तर त्या ठिकाणी परत तो वाघ गावात येणार आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून या संदर्भामध्ये एक प्रॉपर नियोजन भविष्यामध्ये केलं जाणार.